महाराष्ट्र में 29 महानगर पालिका चुनाव आज हो रही हैं। वैसे ही शहर में सवेरे से दोपहर तक मतदाताओं को मतदान के प्रति उत्साह नहीं दिख रहा था। ऐसे में आपको बता दें कि शहर के तरोडा खुर्द प्रभाग क्रमांक 1 में जिजाऊ महिला महाविद्यालय शिवराय नगर के बूथ क्रमांक 31 में खोली क्रमांक 1 में पिछले आधे घंटे से मशीन में खराबी होने की वजह से मतदान रुक गया था, जिससे वहां मौजूद महिला और बुजुर्गों को दिक्कतों का सामना करना पड़ा, जिससे विरोधियों ने प्रशासन को इसका जिम्मेदार ठहराया। उसी वक्त प्रशासन के लोग आकर मशीन को दुरुस्त करने के बाद मतदान प्रक्रिया शुरू की गई। प्राध्यापिका सुप्रिया मारुतिराव पोहरे, प्रभाग क्रमांक 1, अनुसूचित जाति महिला, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की अधिकृत उम्मीदवार हूँ। और यहाँ पे हम देख सकते हैं बूथ क्रमांक 31 में जो माँ जिजाऊ महाविद्यालय है, यहाँ पे बहुत सारे मतदार बंधु और बांधव आए हैं यहाँ पे। और जो मशीन है यहाँ पे अ ब क ड जो मशीन है यहाँ पे, वो उसमें का वो जो अ का जो बटन है वो मीन्स काम नहीं कर रहा, वर्क नहीं कर रहा। तो ये क्यों हो रहा है? यहाँ पे हम देख रहे हैं कि मतदान आयोग क्या काम कर रहा है, षड्यंत्र क्या चल रहा है। लाईन दिसली पाहिजे ना, लागलेली लोक जे थांबली ती लाईन दिसली पाहिजे ना, सर पाहिजे। धन्यवाद। मी तुषार पोहरे लांडकर, या बूथ क्रमांक आपला 31 जिजाऊ महाविद्यालय या ठिकाणी आलोय। आणि या ठिकाणी अर्ध्या घंट्यापासून एक बूथ मशीन अनुसूचित जाती अ मधली ही आहे ना, अर्धा घंटा झाली बंद आहे। आणि इथे जे मतदार केंद्राचे मतदार आलेले आहेत ते अर्ध्या घंट्यापासून त्रस्त आहेत। प्रशासन काय करत आहे आणि प्रशासन अर्धा घंटा वेळ होणी काही इथे होत नाही आणि कोणी पण प्रशासन येत नाही। त्यासाठी आहे ना, इथे मी तुम्हाला सांगतोय की हा या ठिकाणी काय होत आहे, ताबडतोब प्रशासनाला मी विनंती करतो, ताबडतोब इथे येऊन हा या ठिकाणी जे काही मशीन तांत्रिक बिघाड झालेली आहे त्यांनी ताबडतोब सुरू करण्यात यावी। मी आतापर्यंत इथे 1-1.5 तासापासून उभी आहे। मध्ये समजलं की एक मशीन वोटिंगची बंद आहे। ही कशामुळे बंद आहे आणि का बंद पडली, शासनाने मतदारचे जे कर्मचारी आहेत शासकीय यांनी बघायला पाहिजे आणि लवकर दुरुस्त करून वोटिंगचं मध्येच काय झालं तर त्याला कोण जिम्मेदार आहे? हे घोळ झाला, काय मशीनी बंद पडणं हे काय याच्यासाठी वोटिंगसाठी चांगलं लक्षण नाही आहे। तरी जबाबदार व्यक्तींनी, जबाबदार शासनाने याचा योग्य तो निर्णय द्यावा आणि निकालावर काही त्याचा परिणाम होऊ नये, अन्यथा वेगळी दिशा दिसेल। पण खूप थांबलेले आहेत, कोणी वयस्क आहेत, पुन्हा महिला वयस्क माणसं आहेत, किती वेळ थांबतील? कोणाला गोळ्याचे आहेत, बीपीचे लोक आहेत, यांनी योग्य ते लवकरात लवकर त्या मशीनचा बिघाड दुरुस्त करण्यात यावा अशी आमची सर्वांची नम्र विनंती आहे।